बुलढाण्यातील सुंदरखेड ग्रामपंचायतीचा सुंदर चेहरा काळवंडला। सर्वात मोठी ग्रामपंचायत, सर्वात मोठी गैरव्यवस्था। बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी सावळा सुंदरखेड ग्रामपंचायत सध्या नागरिकांच्या तीव्र नाराजीचा सामना करत आहे। सुंदरखेड ग्रामपंचायत हद्दीतील चांडक लेआउट, शिवशंकर नगर परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक नाल्यांची व्यवस्था नाही। यामुळे नागरिकांना अस्वच्छतेसह अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। सरकारच्या नियमानुसार ग्रामपंचायतीकडे घंटागाडी असणे अपेक्षित आहे। तसेच सुका व ओला कचरा वेगळा करण्याचे नियोजन केलेले असणे बंधनकारक आहे। मात्र सुंदरखेड ग्रामपंचायतीकडे अशा गाड्यांचा अभाव असून नागरिकांना कचरा विल्हेवाटीची मूलभूत सुविधा मिळत नाही। ग्रामपंचायतीतील काही लोकप्रतिनिधींच्या खासगी वाहनांचा कचरा उचलण्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप होत असून यामागे भ्रष्टाचाराचे गडद सावट असल्याचे बोलले जात आहे। 2 वर्षापूर्वी करण्यात आलेले रस्ते पूर्णपणे खराब झाले असून मजबूती न टिकल्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्न निर्माण झाले आहेत। काही ठिकाणी अर्धवट रस्त्याची कामे करून बिलाचे पैसे काढले गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे। रस्त्यांच्या निविदा लोकप्रतिनिधींच्या नावाखाली काढून भ्रष्टाचार झाल्याचेही निदर्शनास येत आहे। सुंदरखेड सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर विकत घ्यावे लागत आहे। नळाद्वारे पाणी पुरवठा नियमित न होत असल्याने लोक त्रस्त आहेत। ग्रामपंचायतीकडून केवळ 15 दिवसांनी किंवा 1 महिन्यातून एकदाच पाणी वितरण केले जात आहे। हे वास्तव अत्यंत चिंताजनक आहे। सुंदरखेड सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीकडे आवश्यक सुविधा का नाहीत? घंटा गाड्या उपलब्ध करून न घेणे हा ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा की भ्रष्टाचार? रस्त्यांची कामे अर्धवट सोडून पैसे काढण्यात कोणाचा फायदा झाला? नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागते, यासाठी जबाबदार कोण? बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सुंदर नावाप्रमाणेच सुंदरखेड ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार दिसून येत आहे। शिवशंकरनगर भागातील या ठिकाणी सर्व रहिवासी मंडळी दुर्दैवानं आज प्रसार माध्यमासमोर बोलण्याची वेळ आलेली आहे। त्याचं कारण बऱ्याच दिवसामध्ये या शिवशंकरनगर परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। रोड असेल, नाले असेल, नळाचं पाणी असेल किंवा अस्वच्छता असेल, या सर्व समस्यांना ग्रासलेलं हे शिवशंकरनगर आज रोजी पूर्णपणे विखळलेलं आहे। आणि अशा या अस्वच्छ वातावरणामध्ये वेगवेगळ्या रोगराईचं लक्षणं सर्व घरोघर दिसून येत आहे। म्हणून आज या प्रसार माध्यमाद्वारे ग्रामपंचायत कार्यालय आणि सर्व विविध कार्यालय यांना आम्ही सूचित करू इच्छितो की या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे। मागच्या वेळेस आम्ही पदाधिकाऱ्यांना भेटून रस्त्याची मागणी केली, पण काहीतरी तोंडाला पाणी पुसल्याचं काम या भागामध्ये झालेलं आहे। अर्धवट रस्ता झालेला आहे। आणि नळाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर 1 महिना नळाचं पाणी येत नाही। नळाचं पाणी इकडून तिकडून 15 दिवस 1 महिन्यानं आलं तेही अस्वच्छ गढूळ पाणी, आणि अशा पाण्यानं आम्हाला त्रास होऊ लागलेला आहे। शोष खड्ड्याचा प्रश्न जर केला तर शोष खड्डे बांधा म्हणतात, पण शोष खड्डा भरल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट होत नाही। पर्यायानं नाल्यांचं स्वरूप या भागामध्ये नाहीये। म्हणून ग्रामपंचायत कार्यालय अथवा सर्वांना मी आमच्या या शिवशंकरनगर परिसरातील सर्व नागरिकांतर्फे असं आवाहन करतो, अशी विनंती करतो की या भागामध्ये असलेल्या नळ, नाल्या आणि रस्त्याचं कामं पूर्णपणे करून द्यावे। नसता आताच ग्रामपंचायतनं आम्हाला ज्या टॅक्सेसच्या नोटिसा दिलेल्या आहे त्या नोटिसांमार्फत आम्ही एक प्रकारचा बहिष्कार करू आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे बहिष्कार करण्याचा एक आवाहन या परिसरातील सर्व लोकांनी केलेलं आहे। 20-25 वर्ष झाले आम्ही इथं राहून राहिलो शिवशंकरनगर मध्ये। तर तेव्हापासून म्हणजे आमची इकडे सुविधा काहीच नाहीये। नळाची नाहीये, नाले नाही, रस्ते नाहीये। बऱ्याच वेळेस आम्ही जाऊन आलो, ग्रामपंचायत मध्ये पण जाऊन आलो, भाऊकडे पण जाऊन आलो, नुसते हो म्हणतात। सरपंचानं बऱ्याच वेळेस सांगितलं तुम्ही जा, आम्ही पाहायला येतो, ते पण कधी आले नाहीत। नळाचे पण समजा सांगितलं की आमचं कसं नळ नाहीये, नळाचं पण तिथं बऱ्याच वेळेस गेलो, हो म्हणतात दुरुस्ती करून देतो, तुमचं नळ येतील। नळ काही म्हणजे नळही नाही, पाणी नाही, रोड पण नाही, सुविधा कोणतीच नाही। अजून तुम्ही थोडं समोर चाला, सर्व पाणी म्हटलं तिकडे आमच्या इकडे जमा होतं।
शिवशंकरनगरमधले रहिवासी आहोत आणि आमच्या रोडची अशी समस्या आहे की सगळं रोडचं जे पाणी आहे ते समोरून रोड झालेलं असल्यामुळे ते पाणी आमच्या विहिरीमध्ये जाते. प्यायच्या पाण्याची आमची भरपूर पंचायती, तर त्या पाण्याचीही आम्हाला सुविधा झाली पाहिजे. आणि रस्त्यावरचे लाईटसुद्धा रात्रीचे लागत नाही, ते सुद्धा आम्हाला कधी कधी अवेलेबल नसतात. त्याच्यामुळे येण्या जाण्यासाठी आम्हाला अंधार असतो रोडवर, गाड्या घोड्या येत नाहीत आतमध्ये बरोबर. अशी सगळी समस्या आहे आता आमची. आम्ही शिवशंकरनगर चांडक इथून बोलतो आहे. आमच्या समस्या अशा आहे की आम्हाला आता 35 वर्ष होऊन गेली इथं राहायला येऊन, तरी आमचे रोड, नाल्या, पाण्याची सगळ्या समस्या आहे. आणि रोडचं पाणी पूर्ण साचून तिथे गड्डे तयार होत आहे आणि तिथे मच्छर, आणि त्याच्यामुळे आजार पण इतकं वाढलेलं आहे. सगळीकडे सर्दी, खोकला, ताप असं चालू आहे. आणि कचरा गाडी कधी नव्हत येते, त्याच्यामुळं कचऱ्याचंही साम्राज्य इतकं वाढलेलं आहे की तिथे घाणीचं साम्राज्य तयार झालेलं आहे. आणि आम्ही वारंवार तक्रार करूनही आमच्या इकडे कोणी जास्त दखल केली नाही, थोडंसं लक्ष दिलं नाही. फक्त हो म्हणतात. तर आमच्या समस्या एवढ्याच आहे की आम्हाला रोड, नाल्या आणि कचऱ्याच्या गाड्या आल्या पाहिजे, एवढीच आमच्या. मी शिवशंकरनगरमध्ये ज्या पण असुविधा आहे त्याबद्दल बऱ्याच ठिकाणी कंप्लेंट केलेली आहे. ग्रामपंचायतमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आणि ग्रामपंचायत म्हणणं एकच, आम्ही येतो बघायला, परंतु अद्याप कोणीच बघायला आलेले नाही. जसे की सुविधा, पाण्याची सुविधा नाही, रोडची सुविधा आहे. रोड बनलेले परंतु इतके खड्डे पडलेले आहे की ज्यामध्ये मोठी गाडी पण बॅलन्स त्याचं जाते. आणि यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नाल्या नसल्यामुळे शोष खड्डे फुल भरलेले आहे, ते पण रस्त्याने वाहून लागलेले आहे. त्याच्यामुळं नागरिकांची आरोग्याला फार धोका आहे. याला सर्व जबाबदार प्रशासन राहील. माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी या भागातून कमीत कमी काय समस्या आहे तरी जाणून घ्याव्यात. नाहीतर येणाऱ्या जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे पण आम्ही मतदानावर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही.